राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवातच वादावादीनं झालेली आहे। विधान भवनाच्या दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेत्यांची पदं ही गेल्या वर्षभरापासून रिक्त असल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे। आणि याच मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुतीवर टीका करत मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे। विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी अध्यक्ष महोदयांच्या अखत्यारीमध्ये असणार आहे। अध्यक्ष आणि सभापती जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, यासाठी आमचा कोणताही आग्रह किंवा दुराग्रह नाही, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलंय। तर दुसरीकडे विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणावरती स्पष्टीकरण दिलंय। विरोधी पक्षांकडून विरोधी पक्षनेते पदासाठीचा प्रस्ताव सादर झालाय। लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि त्यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं स्वतः राम शिंदेंनी म्हटलंय। तर आता महायुतीनंतर थोडं महाविकास आघाडीकडे जाणार आहोत आपण, कारण सध्या रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही असल्याचं बोललं जात आहे। आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव सध्या चर्चेत असून उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना हे पद मिळावं यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मिळते। दरम्यान आदित्य ठाकरे हे सध्या गटनेते आहेत। त्यांना हे पद मिळाल्यास अनुभव मिळेल आणि ते आक्रमकपणे प्रचार करू शकतील असा ठाकरे गटाचा कयास आहे। तर अगदी काही दिवसांपूर्वी याच पदासाठी अनुभवी आणि आक्रमक नेते भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवरती होतं, मात्र आता भास्कर जाधव यांचं नाव मागं पडून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आलंय। विरोधी पक्षनेते पदासाठी कुणाचं नाव घेतलं जाईल हा अंतर्गत प्रश्न असून आम्ही त्यावर चर्चा करू, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिलेली असली तरी त्या आदित्य ठाकरेंच्या नावामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी नाराज होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। बरं, या चर्चा उठण्यामागची देखील बरीच कारणं आहेत, तीही समजून घेणं गरजेचं आहे। कारण नुकतीच भास्कर जाधव आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरामध्ये एकाच हॉटेलमध्ये आल्यानं औपचारिक भेट झाल्याचं वृत्त आहे। अधिवेशनाचं कामकाज आणि विरोधी पक्षनेतेपद यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळत आहे। आणि यानंतर प्रताप सरनाईकांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। बघा, भास्कर जाधव मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली। शेवटी माझे जुने मित्र आहेत। 20 वर्षे सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो। ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो। आज मी परिवहन मंत्री आहे। त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या, त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे। भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र, आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे, त्यामुळे त्याचानी याचा काही तुम्ही हे जुळवायची गरज नाही आहे। तर इकडे मात्र उदय सामंत आणि अंबादास दानवेंमध्ये देखील झुंपल्याचं पाहायला मिळालं, कारण विरोधी पक्षनेते पदावरून उदय सामंतांनी ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर दानवेंनी सामंतांना जोरदार चिमटा काढलाय। भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक